नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची पुणे येथे पोलीस उपायुक्तपदी बदली झाल्यामुळे आम्ही नांदेडकर व जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला। तर हिंगोली येथून बदली होऊन आलेले नांदेडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांचे स्वागत करण्यात आले। नांदेडच्या जिल्हा नियोजन भवनात संपन्न झालेल्या या भावपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप होते। तर विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खाल्लाळ उपस्थित होते। आज या ठिकाणी आपले जे मावळते जिल्हा पोलीस प्रमुख आहेत अविनाश कुमार आणि आपल्याकडे नव्याने जॉईन झालेले नीलाभ रोहन, तर या सगळ्यांचा एकाचा सेंड ऑफ आणि दुसऱ्याचं वेलकम असा एक कार्यक्रम आयोजित केला होता। गेल्या 2 वर्ष जवळजवळ त्यांनी SP म्हणून काम करताना जे नांदेड जिल्ह्यात योगदान दिलं आहे याच्याबद्दल सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच या सगळ्या कार्यक्रमामध्ये एकूण नवीन जे SP जॉईन होत आहेत त्यांना जिल्ह्याचा एक परिचय झाला आणि पुढच्या एक कामगिरी त्यांची कशी असेल किंवा पुढचं त्यांना काय टोन सेट करायचा त्याच्याबद्दल पण एक चर्चा झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने सामाजिक संघटना, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर होते। मी आपल्या SP साहेबांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी वाटतो की हा नांदेडकरांचा मोठापणा आहे, जे एकदम सक्का कुटुंबसारखा, भाऊसारखा त्यांनी एकदम स्नेह दिलेला आहे। हा एक फक्त प्रोफेशनल रिस्पेक्ट नाही पण एक पर्सनल रिलेशनशिप सारखा आहे आणि यापुढे सुद्धा एक जबाबदारी माझ्यावर आहे की आपण जे अपेक्षा आहे, जे एक्सपेक्टेशन आहे यापेक्षा जास्त आपण करू आणि 100% आपण परत नांदेड येणारच आणि पुढे जिथे पण काम करू आमचे नांदेडकर सोबत जे एक कनेक्शन आहे ते असंच राहणार। थँक्यू। तमाम नांदेडकरांना काय सांगाल या निमित्ताने? तमाम नांदेडकरांना सांगतो की आय विल मिस यू अँड आय विल मिस नांदेडकर। नांदेडकर माझ्यासाठी नेहमीच एक स्पेशल प्लेस आमच्या मनात राहणार आणि यापुढे सुद्धा आपण नांदेडकर सोबत चांगला काम करू। सर, अधिकारी येतात आणि बदली होऊन जातात, परंतु नांदेडकरांच्या मनामध्ये जे आपण नाव कोरलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं की जे एक पोलिसिंगची जबाबदारी असतो की काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, मागच्या काही काळात नाही झाला, आपण शांतता ठेवलेला आहे आणि ते नांदेडची जनतानं एक रिकॉग्नाइज करून कौतुक केलेलं आहे, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद सांगतो आणि असंच आपण काम करू, जिथे पण ड्युटीमध्ये जाणार तिथे पण असंच काम करू। थँक्यू। आम्ही नांदेडकर आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने तत्कालीन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक आमचे मार्गदर्शक अविनाश कुमार सर आणि नवनियुक्त पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन सर यांचा स्वागत समारोह आणि अविनाश कुमारचा निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला तमाम नांदेडकरांनी भरभरून साथ दिलेली आहे। सर्व सामाजिक संघटना, वैद्यकीय, सांस्कृतिक, क्रीडा तसेच इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। सगळ्यांच्या मनोगतातून एकच सिद्ध झालं की अविनाश कुमार साहेबांनी मागील 4 वर्षामध्ये नांदेडकरांना जे काही दिलं आहे ते खरंच खूप मोठी शिदोरी आहे आणि नांदेडकरांचं प्रेम हे अविनाश कुमार सरांसाठी खूप मोठी शिदोरी आहे, हे या कार्यक्रमातून सिद्ध झालं। त्याचा असा विषय आहे की नांदेडकर जेव्हा अतिशय संकटात होते, नांदेडमध्ये खून, चोऱ्या, माऱ्या, दरोड्यासारखं कार्यकाळ असताना ज्या ठिकाणी अविनाश सरांनी चार्ज घेतला आणि तेव्हापासून या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2 वर्ष ॲडिशनल SP म्हणून आणि 2 वर्ष SP म्हणून ज्या पद्धतीने नांदेडला त्यांनी सरळ केलं, नांदेडला एक शिस्त लावली, त्याचबरोबर नांदेडला कायदा सुव्यवस्था सांभाळली नसून नांदेडमधल्या अनेक परिवाराचे पारिवारिक सदस्यसुद्धा झाले। प्रत्येक समूहाला, प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं त्यांनी काम केलं। एवढंच नाही तर रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजता त्यांचा क्विक रिस्पॉन्स बघून तमाम नांदेडकर आज भारावून गेले होते की आज साहेबांना आमच्या जिल्ह्यातून जेव्हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रशासकीय बदली करून जात आहेत, परंतु आमच्या जिल्ह्याला का सोडून जावं, अजून काही दिवस का साहेब आमच्या जिल्ह्यात नाहीत, असा प्रत्येकांचा घोष पाहून नांदेडकरांच्या या भाऊक वातावरणाला साहेबांनी साथ दिली आणि तमाम नांदेडकरांनी हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला। त्यामुळे तमाम नांदेडकरांचे आणि साहेबांचे मी या ठिकाणी एक आयोजकाच्या नात्याने धन्यवाद मानतो आणि थांबतो।